तर शिक्षक होणं हे माझं स्वप्न अजिबात नव्हतं. पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यावेळेस आमच्या 4ही वर्गांना एकच शिक्षक होते. मी तुम्हाला अगदी खरं सांगेल की माझ्या आयुष्यामध्ये ज्या त्या फेजला जे ते शिक्षक अतिशय योग्य पद्धतीने मला त्यांचं स्वतःचं लेकरू समजून शिकवत होते. हा माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील जडणघडणीचा सर्वात मोठा एक टर्निंग पॉईंट समजू किंवा एक सर्वात मोठा आशीर्वाद समजू. त्यावेळेस मी नोकरीला सुरुवात करताना माझी जॉईनिंग डेट आहे 3/10/2007. मी शपथ घेतली होती की 10 वर्षापेक्षा जास्त मी नोकरी करणार नाही. मराठी विषय शिकवतोय, गणित विषय शिकवतोय, पण त्या विद्यार्थ्याला लिहायला वाचायलाच येई नाही. भाषेची जी मूलभूत 4 कौशल्य आहेत, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, ही कौशल्य जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला आत्मसात होत नाहीत तोपर्यंत त्याला एखादा विषय समजणार नाही, त्याला एखादं शास्त्र समजणार नाही. मग मला जाणवलं की 4थीच्या मुलांना एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून सिलेबस पूर्ण करणं मला कधीच आवडलं नाही. अकॅडमिक इंटेलिजन्स आयुष्यामध्ये 1% उपयोगी पडतो असं माझं वैयक्तिक मत आहे. राहिलेला 99% इमोशनल आणि बिहेवियरल इंटेलिजन्स उपयोगी पडत असतो. समाजाची मागणी जशी आहे तसा आम्ही पुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय. समाजाची मागणीच अशी आहे की माझा मुलगा गुणवत्ता यादीत आला पाहिजे, माझ्या मुलाला मार्क्स पडले पाहिजेत, माझा मुलगा काही झालं तरी MBBSला गेलाच पाहिजे, माझा मुलगा कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास झाला तरी तो IIT इंजिनियर बनला पाहिजे. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या स्पर्धेच्या युगामध्ये कुणाला अकॅडमिक इंटेलिजन्स कमी असेल तर ते मान्य करण्याची ताकद आज निर्माण. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. जर एखादा इंजिनियर असेल, तो जर चांगल्या प्रकारे काम करत असेल तर तो हजारो लोकांवर इम्पॅक्ट पाडत असतो. चांगल्या प्रकारे रस्ता बांधून, चांगल्या प्रकारे ब्रिजेस बांधून. जर एखादा डॉक्टर असेल, चांगल्या प्रकारे काम करत असेल तर तोही हजारो लोकांवर इम्पॅक्ट पाडत असतो, चांगल्या प्रकारे इलाज उपचार करून. पण जे असे एक प्रोफेशन आहे जे की पिढ्यांवर इम्पॅक्ट करत असतं ते म्हणजे शिक्षकी पेशा. आणि याच शिक्षकी पेशामध्ये उत्कृष्टपणे काम करत असलेले हरनवळ सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. नमस्कार. तुम्हाला आत्ताच ABP माझ्याकडून महाराष्ट्राचे रत्न हा अवॉर्ड मिळाला आहे. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की तुमची एंट्री कशी झाली आणि तुमची हिस्ट्री कशी होती? सर्वप्रथम मी आपल्या विचार मंथन या YouTube चॅनलचं आणि आपलं मनापासून स्वागत करतो की समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील इतर घटकापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. आता आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती येऊया. तसं पाहिलं तर लहानपणापासूनच ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतलं असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येतात याची जाण लहानपणापासूनच मला असल्यामुळे आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहायचं म्हटलं तर शिक्षक होणं हे माझं स्वप्न अजिबात नव्हतं. पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यावेळेस आमच्या 4ही वर्गांना एकच शिक्षक होते. आणि ते गायकवाड गुरुजी. माझ्यातला स्पार्क त्यांनी ओळखला असेल म्हणा किंवा माझ्यामध्ये असणारा एखादा चांगुलपणा त्यांना जाणवला असेल. मला इयत्ता 2री पासूनच त्यांनी पहिलीच्या मुलांना शिकवायचं काम दिलं होतं. आणि गुरुजी काय करायचे, 3री-4थीच्या मुलांना शिकवत असताना मी 1ली-2रीच्या मुलांना शिकवायचो. आणि त्यातून माझा कॉन्फिडन्स इतका वाढत गेला की मला असं कधी वाटलंच नाहीये की आपण अभ्यासामध्ये ढ आहे. हां, मला काही गोष्टी येत नव्हत्या परंतु सभादीटपणे विद्यार्थ्यांना सांगण्याच्या नादात ते कन्सेप्ट माझ्या क्लिअर होत गेल्या. त्यानंतर मी 5वी ते 10वीचं शिक्षण तत्कालीन रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, आता त्याचं नाव आहे सौभाग्यवती कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर, त्या शाळेमध्ये 5वी ते 10वीचं शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी मला देवकर मॅडम भेटल्या. मी तुम्हाला अगदी खरं सांगेल की माझ्या आयुष्यामध्ये ज्या त्या फेजला जे ते शिक्षक अतिशय योग्य पद्धतीने मला त्यांचं स्वतःचं लेकरू समजून शिकवत होते. हा माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील जडणघडणीचा सर्वात मोठा एक टर्निंग पॉईंट समजू किंवा एक सर्वात मोठा आशीर्वाद समजू. 5वी ते 10वीमध्ये मी एकमेव असा विद्यार्थी असेल किंवा आमच्या बॅचमध्ये अशी मुलं असतील की ज्यांना
5वी ते 10वी एकाच मॅडमनी इंग्रजी विषय शिकवले. 5वी क 6वी क 7वी क देवकर मॅडम आम्हाला इंग्रजी शिकवायच्या. त्याच मॅडम पुन्हा 8वी ब 9वी ब आणि 10वी ब ला इंग्रजी शिकवायच्या. आणि त्या काळामध्ये मला मॅडमच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी लागली. त्याच माध्यमातून मला मोठी मोठी स्वप्न पाहण्याची सवय निर्माण झाली आणि मी त्यावेळी स्वप्न ठरवलं होतं की मी MBBS डॉक्टर बनायचं. आणि मी खूप अभ्यास करायचो. आणि त्यानंतर मी 11वी 12वीला वर्धमान विद्यालय वालचंदनगर या ठिकाणी प्रवेश घेतला. 10वीला त्या काळी मला 83% मार्क्स मिळाले होते. आणि वर्धमान विद्यालय वालचंदनगरमध्ये देखील मला निकम सर म्हणून केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक ते भेटले. त्यांनी माझ्यातला स्पार्क ओळखला. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केलं. दुर्दैवाने त्यावेळेस CET परीक्षा होती. त्या CET मध्ये मार्क्स कमी मिळाल्यामुळे मला MBBS ला प्रवेश घेता आला नाही. आणि मग आमच्या गावामध्ये मकर सर असतील, मानवर गुरुजी असतील, अनिल वाघमोडे सर असतील, कालिदास वाघमोडे पाटील साहेब असतील, अशा अनेक सिनियर लोकांनी मला कुणी BSc ॲग्रीला जाण्याचा सल्ला दिला, कुणी B.Pharmacy करण्याचा सल्ला दिला, कुणी प्लेन BSc करण्याचा सल्ला दिला. आणि सर ते शेवटी आईवडील तर आमचे अडाणी होते, अक्षरांची ओळख नव्हती, निर्णय मला घ्यायचा होता. मी सर्वांचं ऐकून त्यातली त्यात मला आमच्या कुटुंबाला परवडणारा निर्णय घेतला आणि मी ॲक्सिडेंटली D.Ed ला गेलो. श्री शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर सोलापूरमध्ये मी D.Ed पूर्ण करत होतो. त्यावेळेस अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या मनात त्याही वेळेत नव्हतं की आपण हे खूप चांगला शिक्षक बनेल, खूप मोठा शिक्षक आपल्याला बनायचं आहे. परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आणि त्यावेळेस D.Ed ला 13,000 जागा संपूर्ण महाराष्ट्रात होत्या. त्यामुळे मेरिट खूप हाय लागायचं. अशा परिस्थितीत माझा D.Ed ला नंबर लागल्यानंतर एवढी हमी होती की नोकरी सहज मिळेल सरकारी. आणि मग D.Ed ला देखील रजपूत सर असतील, वडे सर असतील, या अनेक शिक्षकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं 1ली ते 4थी मध्ये गायकवाड गुरुजी, 5वी ते 10वी मध्ये देवकर मॅडम, 11वी 12वी मध्ये निकम सर आणि D.Ed कॉलेजला रजपूत सर, हे मला माझ्या आयुष्यात खूप माझ्यावरती प्रेम करणारे, लक्ष देणारे, मी अभ्यास नाही केला तर वैयक्तिक मला बोलवून खोलीमध्ये खवळणारे. म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला कधी अभ्यासाला बस म्हटले नाहीत. पण युनिवर्स तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर ते कोणत्या ना कोणत्या मार्फत आपल्याला रिटर्न देत असतो. म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या अभ्यासाची काळजी घेतली नसेल, परंतु माझ्या वडिलाचा प्रामाणिकपणा, माझ्या आईचा प्रामाणिकपणा आणि माझ्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा, या प्रामाणिकपणाला फळ म्हणून या शिक्षकांनी त्या स्टेजला माझ्यावरती वडीलधारी प्रेम करून लक्ष दिलं. आणि मग D.Ed पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी मार्क्स चांगले असल्यामुळे मला शेजारच्याच गावामध्ये, गोकळीपासून तरंगवाडी एक छोटं गाव आहे, त्या गावामध्ये लागली. त्यावेळेस मी नोकरीला सुरुवात करताना माझी जॉईनिंग डेट आहे 3/10/2007. मी शपथ घेतली होती की 10 वर्षापेक्षा जास्त मी नोकरी करणार नाही. माझ्याकडे ऑप्शन होते की स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनायचं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विचार नव्हता की आपण शाळा सुरू करायची. पण मी 10 वर्षापेक्षा जास्त प्राथमिक शिक्षक पदाची नोकरी करणार नव्हतो हा माझा पण होता. आणि त्या दृष्टीने मी बरोबर 7 वर्ष आणि 9 महिने झाल्यानंतर राजीनामा दिलाय नोकरीचा. आणि त्यातून ह्या शाळेचा जन्म झालेला आहे. तुम्ही एक शिक्षक होता, सरकारी शिक्षक. सरकारी जॉब असणं हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये फार चांगली गोष्ट म्हणली. लोक म्हणतात सेटल झालो आपण. पण ती सरकारी शिक्षकाची नोकरी सोडून तुम्ही शाळेची सुरुवात केली. हे शाळेची सुरुवात करणं हे इज लाईक अ गॅम्बलिंग, की चालेल नाही चालेल काय सांगता येत नाही. नक्की तुम्हाला जी पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे त्यामध्ये काय अभाव जाणवला की तुम्ही स्वतःची शाळा सुरू केली? खूप छान प्रश्न आहे. मी प्राथमिक शिक्षक म्हणून 2007 ते 2015 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मला जाणवायचं की 4थीच्या विद्यार्थ्याला आपण मराठी विषय शिकवतोय, गणित विषय शिकवतोय, पण त्या विद्यार्थ्याला लिहायला वाचायलाच येई नाही. भाषेची जी मूलभूत 4 कौशल्य आहेत, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, ही कौशल्य जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला आत्मसात होत नाहीत तोपर्यंत त्याला एखादा विषय समजणार नाही, त्याला एखादं शास्त्र समजणार नाही. मग मला जाणवलं की 4थीच्या मुलांना एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून सिलेबस पूर्ण करणं मला कधीच आवडलं नाही. मी
माझ्या वर्गाचा पूर्णपणे अधिकार माझ्या ताब्यात घेऊन ज्या विद्यार्थ्यांना जे येत नाही ते शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचो. योगायोगाने मला तत्कालीन मुख्याध्यापक खंडागळे गुरुजी असतील, आमचे सहकारी मुलानी गुरुजी असतील, यांनी सहकार्य केलं, गावकऱ्यांनी साथ दिली आणि मी त्या विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो. त्यातून रिझल्ट वाढू लागले. मला सांगायला आनंद वाटेल की मी आमचं गाव 500 मीटर अंतरावर आहे गोकळी आणि मी नोकरीला लागलो तरंगवाडी गावामध्ये. मी 7 वर्षात एकही दिवस घरी झोपलो नाही. मी सणावर महत्वाचे काही उत्सव असतील त्यावेळेस देखील मी शाळेमध्ये झोपाय असायचो. म्हणजे शाळेला मी माझं कुटुंब मानलं आणि विद्यार्थ्यांवरती इतकं जीवापाड प्रेम केलं. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागायला लागली आणि मग ही मुलं जी मी शिकवलेली होती ती मुलं ज्यावेळेस 5वी 6वी 7वीला पुढे गेली तरी ती अभ्यासाला माझ्याजवळ यायची. रात्री मी 10वी पर्यंतचे तास घ्यायचो त्या गावात आणि तिथं मला जाणवलं की ज्या विद्यार्थ्यांना मी 4थी पर्यंत खूप हुशार केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा तेवढा अभ्यासाची इंटरेस्ट किंवा तेवढं विषयाचं ज्ञान त्याला हायस्कूलमध्ये मिळालं नाही अशी मला थोडंसं जाणवायला लागलं. आणि दरम्यानच्या काळात मी MPSCचा अभ्यास सुरू केला होता. मी विद्यार्थ्यांना घेऊन स्वतः MPSCचा अभ्यास करायचो. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचो त्याच शाळेत राहून. आणि ते विद्यार्थी माझ्यासोबत झोपायला असायचे 3री 4थीचे. आणि त्यातून असा ऋण अनुबंध निर्माण झाला की या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी घडवावं असं मला त्यावेळेस वाटायचं. आणि MPSCचा अभ्यास केल्यामुळे, समाजाची आवड असल्यामुळे, वक्तृत्व गुण असल्यामुळे, लोकांना समजावून सांगण्याची क्षमता असल्यामुळे त्या काळातील रमेश चितळकर असतील, अशोक वाघमोडे असतील, त्यानंतर शिवाजी तरंगे असतील, बिर्ला नाना तरंगे असतील, संतोष तरंगे असतील, त्यानंतर शरद तरंगे, अशा अनेक लोक आहेत तरंगवाडीतील. त्या लोकांनी मला डायरेक्ट सांगितलं की आमची मुलं 6वी 7वी 8वीला कोणत्याही शाळेत जाऊ द्या, तुमच्याच घरी ती राहायला ठेवा आणि तुम्हीच त्यांना शिकवा. तुम्ही रिटायर होईपर्यंत तुम्हाला जेवढे काही सॅलरी मिळणार आहे पगार ती आम्ही तुम्हाला सगळी मिळून गोळा करून देऊ, पण तुम्ही आमच्या पोरांवर ध्यान द्या. आज मला सांगा, सर्वसामान्य कुटुंबातली लोक होती ती, त्या लोकांना जर इतका विश्वास माझ्यावरती वाटत असेल तर मग मी माझ्यावरती विश्वास न ठेवणं ही नियतीचा आणि युनिव्हर्सचा अपमान होता. आणि मग मी रिस्क घ्यायचं ठरवलं. आणि मग आम्ही राहत्या घरामध्ये आमच्या चुलत्यांना, आईवडिलांना दुसरीकडे ॲडजस्ट करून 2015च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काही विद्यार्थ्यांना 32 विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी शाळा सुरू करण्याचं ठरवलं. सुरुवातीला आमच्या समोर एक ऑप्शन होता, फक्त क्लासेस चालवायचे. परंतु क्लासेस म्हटले की त्याला निर्बंध आले. त्या विद्यार्थ्यांची हजेरी दुसऱ्या शाळेत घ्यावी लागणार, त्याला प्रशासनाकडून सहकार्य मिळेल ह्याची शाश्वती नव्हती. ही रिस्क मला घ्यायची नव्हती. आणि मला अनेक लोकांनी हा बी सल्ला दिलता की तुम्ही काय करा, त्याच तरंगवाडी गावामध्ये प्राथमिक शिक्षकाची नोकरी करा आणि इकडं तुम्ही तुमचे क्लासेस चालवा, म्हणजे तुमची नोकरीचे बी पैसे तुम्हाला मिळतील. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतोय, ज्यावेळेस मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला अनेक लोकांनी वेड्यामध्ये काढलं. कारण माझा भाऊ त्यावेळेस दिल्लीमध्ये UPSC करत होता, बहीण माझी SMBT डेंटल मेडिकल कॉलेजला दाताच्या डॉक्टरचा कोर्स पूर्ण करत होती, माझे वडील गौंड्याच्या हाताखाली कामाला होतं. मी जेव्हा तुमचा पॉडकास्ट करण्यासाठी रिसर्च करत होतो तेव्हा मला एक अजितदादा पवार आपले जे उपमुख्यमंत्री त्यांचा एक व्हिडिओ सापडला की इंदापूरमध्ये सगळ्यात 1 नंबरची शाळा म्हणजे गुरुकुल गोकळी पॉवर पाहिली होती. तर नक्की तुम्ही या शाळेसाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काय वेगळं देण्याचा प्रयत्न करता जे की आपली जी नॉर्मल शाळा असेल दिलं जात नाही? हा, अजितदादा पवार साहेब यांनी इंदापूरमध्ये एका मेडिकलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यावेळेस आमच्या तालुक्याचे आमदार आणि आता सध्याचे नामदार कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे हे देखील असताना अजितदादांनी कौतुक केलं होतं. हे अगदी खरे. इंदापूर तालुक्यातीलच नव्हे तर साहेब महाराष्ट्र राज्यातील एक चांगल्या प्रकारची ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून या शाळेकडे आज अनेक लोक पाहत आहेत. हे एकट्या हरनावळ गुरुजीचं क्रेडिट अजिबात नाही आहे. आज या शाळेमध्ये टीचिंग अँड नॉन टीचिंग असे मिळून जवळपास 146 लोक काम करतात. आज या शाळेमध्ये जवळपास 4000 विद्यार्थी 1ली पासून 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. या 4000 विद्यार्थ्यांमध्ये 3 बॅचेस आपल्या आतापर्यंत 12वीच्या बाहेर पडलेले आहेत. पहिल्याच वर्षी
एक मुलगा MBBS गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला गेला आणि 2 मुलं IIT कॉलेजला गेली. दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ झाली आणि अनेक मुलं MBBSला गेली. त्याच्यामध्ये 4 मुलं महाराष्ट्रामध्ये MBBSला गेली, 2 मुली तेलंगणामध्ये MBBSला गेल्या, 1 मुलगा उत्तर प्रदेशमध्ये MBBSला गेला आणि काही मुलं परदेशामध्ये MBBSला गेली. तसेच IITच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर IITच्या बाबतीमध्ये देखील IIT दिल्ली असेल, IIT बॉम्बे असेल, IIT वाराणसी असेल, अशा वेगवेगळ्या IITमध्ये मुलं ही प्रवेश घेत आहेत. आणि ह्या 3 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी IIT आणि नीटच्या माध्यमातून MBBSसाठी आणि JEEच्या माध्यमातून IITसाठी प्रवेश घेतलेला आहे. आणि या शाळेची सर्वात खास ओळख काय आहे, काय या शाळेला महाराष्ट्रातील सर्वात गुणवत्तापूर्ण शाळा म्हटलं जातं, हे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या शाळेची सर्वात मोठी ओळख काय असेल तर या शाळेमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी. आपणाला ज्ञात असेल, आपण ज्यावेळेस छोटं होतो त्यावेळेस आपण इयत्ता 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायचो आणि 7वीची द्यायचो. 2017 पासून यामध्ये बदल झाला आणि या परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी आल्या. 2017 पासून ते कालचा निकाल 2025 पर्यंत असं एकही वर्ष नाहीये की ज्या वर्षी या शाळेतील मुलगा राज्य गुणवत्ता यादीत आला नाही. दरवर्षी मुलं राज्य गुणवत्ता यादीत येतात. आणि 5वीची आणि 8वीची टोटल जर केली, 5वीची जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली मुलं, 8वीची जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली मुलं यांची जर टोटल केली आपण, तो आकडा अशी महाराष्ट्रात एकही शाळा नाहीये. मी तुम्हाला ऑन कॅमेरा अतिशय जबाबदारीने सांगतोय की 5वी अधिक 8वी मिळून जेवढे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात तेवढे विद्यार्थी अशी एकही शाळा नाही आहे सलग 3 वर्ष की आमच्या शाळेपेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. नम्रतापूर्वक हे सांगत असताना मला ह्याचं सर्व क्रेडिट 5वीला शिकवणाऱ्या शिष्यवृत्तीच्या सर्व शिक्षकांना जाते आणि 8वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना जाते. हे तेवढ्यापुरतंच न राहता 5वीसाठी लागणारा पाया 3री 4थीचे जे शिक्षक बनवतात त्यांचं देखील ते क्रेडिट आहे. आणि 8वीसाठी जी मुलं गुणवत्ता यादीत येतात त्याला लागणारे जे काही कंटेंट आहे, त्याचा जो पाया आहे तो 6वी 7वीला शिकवणारे जे शिक्षक आहे त्यांना देखील जाते. आणि एक चांगल्या प्रकारचा दबदबा शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम या शाळेने केलेलं आहे. आपण काल परवा जो ABP माझाचा उल्लेख केला त्या कार्यक्रमामध्ये देखील सन्माननीय उद्योगमंत्री नामदार उदय सामंत साहेब यांनी देखील या संदर्भात त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये इयत्ता 8वी शिष्यवृत्तीच्या संदर्भात टोटल 86 मुलं गुणवत्ता यादीत येतात. त्या 86 मुलांपैकी 66 मुलं ही एकट्या या शाळेमध्ये आहेत. 2017 ते 2025 मध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक 2दा काढला, म्हणजे आमच्या शाळेतील मुलांनी इंडिव्हिज्युअल. तृतीय क्रमांक 1दा काढला. यावर्षी अल्फिया म्हणून एक मुलगी आहे, तिचा राज्यात 4था क्रमांक आहे. आमचं राहिलेलं एक स्वप्न आहे साहेब की महाराष्ट्रामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत 8वी किंवा 5वी राज्यात पहिला क्रमांक काढण्याचं स्वप्न. शाळा म्हणून आमचा पहिला येतोय, पण इंडिव्हिज्युअली एका मुलाचा राज्यात पहिला क्रमांक काढण्याचं स्वप्न आमचं गेली अनेक वर्षापासूनच आहे. ते एक अपूर्ण आहे. कारण मी त्या राज्यात पहिला क्रमांक काढणाऱ्या मुलासाठी खूप मोठी ऑफर 2017 पासून जी आम्ही जाहीर केलेली आहे ती अजून कोणी पूर्ण केली नाही. ती ऑफर मला तुम्हाला सांगावीशी वाटेल. ती ऑफर अशी आहे की 1 तासासाठी हेलिकॉप्टर भाड्याने आणणं, त्याचं जे काही भाडं असेल ती शाळा देणार आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये जो कोणी मुलगा राज्यामध्ये पहिला आलेला आहे तो मुलगा, त्या मुलाची आई, त्या मुलाचे वडील आणि त्या मुलाला ज्या शिक्षकांनी शिकवले ते शिक्षक यांना चौघांना त्या हेलिकॉप्टरमध्ये बसवून त्यांची हेलिकॉप्टरमधून मिरवणूक काढायची. छान छान छान. ह्या सर्व झाल्या टेक्निकल गोष्टी. तर आता दुसरा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी टेक्निकल शिक्षण तर गरजेचं आहे, त्याचबरोबर नैतिक किंवा व्यक्तिमत्व विकास हेही फार गरजेचं आहे. तर व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी नक्की कोणते घटक हे शैक्षणिक अभ्यासक्रमात असावेत? अगदी खरं. खूप छान प्रश्न आहे. शेवटी इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. ही बुद्धिमत्ता 3 प्रकारात डिवाइड होते. अकॅडमिक इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स आणि बिहेवियरल इंटेलिजन्स. आपण ज्या वेळेस
समाजामध्ये कोणत्याही एखाद्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला, पुरुषाला, स्त्रीला, कोणालाही पाहतो त्यावेळेस आपण त्यांच्या कपाळावरती त्यांना 10वीला किती मार्क्स आहेत, 12वीला किती मार्क्स आहेत किंवा ग्रॅज्युएशनला किती मार्क्स आहेत किंवा तो कोणत्या पदावर आहे हे तर आपल्याला दिसत नाही, पण तो आपल्याशी बोलतो कसा त्याच्यावरून आपण त्यांचं बिहेवियरल इंटेलिजन्स काउंट करू शकतो. आयुष्यामध्ये खूप चांगले प्रसंग येतात, तसे खूप वाईट प्रसंग देखील येतात. वाईट प्रसंग आल्यानंतर देखील खंबीरपणे उभा राहून आपल्या ध्येयावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या गावावरती, आपल्या समाजावरती प्रेम करून या सर्वांचा देखील विकास मला करणं माझं कर्तव्य आहे अशी ठाम भूमिका घेणारे, भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या लोकांची आपण भावनिक बुद्धिमत्ता त्या निमित्ताने पाहत असतो. अकॅडमिक इंटेलिजन्स आयुष्यामध्ये 1% उपयोगी पडतो असं माझं वैयक्तिक मत आहे. राहिलेला 99% इमोशनल आणि बिहेवियरल इंटेलिजन्स उपयोगी पडत असतो. आता गुरुकुल गोखले शाळेच्या निमित्ताने मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगेल की जेवढ्या प्रमाणात आम्हाला इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यावरती काम करायचे किंवा बिहेवियरल इंटेलिजन्स वाढवण्यावरती काम करायचे तेवढ्या प्रमाणात दुर्दैवाने आम्हाला अजून काम करता येत नाही आहे साहेब. समाजाची मागणी जशी आहे तसा आम्ही पुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय. समाजाची मागणीच अशी आहे की माझा मुलगा गुणवत्ता यादीत आला पाहिजे, माझ्या मुलाला मार्क्स पडले पाहिजेत, माझा मुलगा काही झालं तरी MBBSला गेलाच पाहिजे, माझा मुलगा कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास झाला तरी तो IIT इंजिनियर बनला पाहिजे. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या स्पर्धेच्या युगामध्ये कुणाला अकॅडमिक इंटेलिजन्स कमी असेल तर ते मान्य करण्याची ताकद आज निर्माण नाही आहे त्यांच्यामध्ये. आम्ही या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण करून आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये जे यश मिळते त्याने हुरळून न जाता किंवा अपयशाने खचून न जाता आयुष्यातील ही एक पार्ट आहे, एक परीक्षा आहे, पूर्ण आयुष्य नाही आहे, अशा प्रकारची शिकवण या माध्यमातून आम्ही वारंवार देत असतो. आणि परिपाठ असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या असतील, पुण्यतिथी असतील, राष्ट्रीय सण असतील, या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास कसा करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जे निवासी मुलं आहेत त्या निवासी मुलांना स्वतःचं ताट स्वतः धुणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, स्वतःच्या अंथरूण पांघरुणाच्या घड्या स्वतः घालणं, मोबाईलपासून दूर राहणं, हे सुद्धा साहेब शेवटी इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी उपयुक्त पडणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. मी या निमित्ताने ज्यांची मुलं अपडाऊन करतात, घरी येतात, त्यांना देखील मी हे सांगेल की इमोशनल इंटेलिजन्स मेंटेन ठेवण्यासाठी सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील, याच्यापासून आपल्या मुलांना थोडंसं दूर केलं पाहिजे. आणि कधीतरी आपण सोशल मीडिया डिटॉक्सिफिकेशन केलं पाहिजे. एखाद्या दिवशी पूर्ण घरानेच सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. हे सुद्धा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याच्या दृष्टीने एक पाऊल ठरेल. खूप काम करायचं आहे. या शाळेला आता साहेब 9 वर्ष झालेत. या शाळेच्या प्रशासनाची खूप ताकद, जमीन खरेदी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं असेल, क्वालिटीचे शिक्षक आणणे आणि टिकवणे असेल, त्यांचा वेळेवरती पगार करणे असेल. कारण आपल्याला माहीत असेल स्वयं अर्थसहाय्यित विधेयकाअंतर्गत चालणारी ही शाळा आहे. या शाळेला शासनाचं 1 रुपयाचं अनुदान नाही आहे. आम्हाला जे काय आम्हाला करायचं आहे ते मायबाप पालकांच्या आलेल्या फीजमधून करायचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती आहे साहेब अनेक प्रकारच्या समस्या आहेत. शेतकरी वर्गातील अनेक पालकांची मुलं इथे शिकतात. शेतीला त्यांच्या पिकाला योग्य भाव नाही मिळाला तर वेळेवर फीज येणार नाही. अनेक अडचणी आहेत. परंतु नकारात्मकता अजून तर आमच्या डोक्यात किंवा रक्तामध्ये अजून ती शिरलेली नाही आहे. जे काय आता सध्या चालू आहे ते सकारात्मकतेवर चालू आहे आणि त्यातूनच उभारी घेण्याचं काम आहे. येणाऱ्या काळात तुम्ही जो प्रश्न विचारला की त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने जिथं जिथं आम्हाला अजून काय करता येईल ते करण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील. आता सध्या 9 वर्ष झालेली तुमच्या शाळेला. त्या 9 वर्षात गुरुकुल गोखळे शाळा उत्तमोत्तम काम करत आहे. तर या 9 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला नक्की काय काय अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली? 9 वर्षाच्या प्रवासामध्ये बोलायचं म्हटलं तर साहेब पहिले 3 वर्ष, नंतरची 3 वर्ष आणि आता शेवटची 3 वर्ष, अशा 3 प्रकारामध्ये जर आपण वर्गवारी करायचं म्हटलं तर
पहिल्या 3 वर्षामधल्या अडचणी वेगळ्या होत्या, मधल्या 3 वर्षातल्या अडचणी वेगळ्या होत्या आणि आता सध्याच्या अडचणी वेगळ्या आहेत. पहिल्या 3 वर्षामध्ये अडचणी ह्याच होत्या की योग्य क्वालिटीचे शिक्षक मिळवणे किंवा जे शिक्षक आहेत त्यांना टिकवणे आणि त्यांना योग्य वेतन देणे. सुरुवातीच्या काळामध्ये नवीनच शाळा असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षक शाळेमध्ये जॉईन होतील ह्याची खात्री नव्हती आणि त्यामुळं मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की आपल्याला त्या काळामध्ये मला स्वतःला रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत शिकवावं लागलेलं आहे आणि मी शिक्षकांचे देखील त्यावेळेस मी क्लासेस घेतलेले आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये चॅलेंज काय होतं तर शिक्षक टिकवणं, शिक्षक तयार करणं आणि तो शिक्षक डेडिकेटेड बनवणं. दुसऱ्या काळामध्ये शिक्षक आले, गुणवत्ता आली, शाळा नावारूपाला यावं लागली, परंतु त्या काळामध्ये पैशाची खूप चणचण भासायला लागली. कारण ज्यावेळेस तुम्ही तयार केलेला शिक्षक त्या क्वालिटीचा बनतो किंवा तुमची शाळा नावारूपाला आली म्हणून त्या दर्जाचा शिक्षक शाळेत येतो, त्यावेळेस त्याला पगार बी त्या दर्जाचा द्यावा लागतो आणि त्यावेळेस ती फीज, ते बांधकाम. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमानच वाटेल की त्या काळात आम्ही टक्केवारीने पैसे काढलेत साहेब. 2 रुपये टक्क्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे काढलेत, स्वतःचे रानं लिहून दिलेले आहेत. अनेक पालकांनी स्वतःच्या धर्मपत्नीच्या दागिने त्यांना गहाण ठेवून आम्हाला पैसे दिलेले आहेत. अनेक लोक आहेत, मी त्यांचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही. हा दुसरा टप्पा होता की जिथं पैसा गोळा करणं, कारण तोपर्यंत आम्हाला कुठली बँक जवळ करत नव्हती, आम्हाला आमचं ऑडिट या गोष्टी इतक्या स्ट्रॉंग नव्हत्या. आणि तिसरा जो टप्पा आहे तो तिसरा टप्पा आता जरा वेगळ्याच समस्या निर्माण करणार आहे. आता आम्हाला बँका जवळ करतायत, आता शिक्षक चांगले आहेत, 11वी 12वीला हाय क्वालिटी टीचर आहेत, परंतु आता या ठिकाणी समस्या एकच निर्माण होतीये, ती म्हणजे नावारूपाला आलेल्या या शाळेला साजेशी इमारत बांधणे. कारण आता जे आम्ही वर्ग बांधलेत ते सगळे टेम्पररी आहेत. त्यानंतर जमीन खरेदी करणे, त्याचे रेट्स आता खूप वाढून बसलेत. आता ते जमीन खरेदी करायची, त्याला NA करायचं, त्याला टाउन प्लॅनिंगचं परमिशन आणायची, ती इमारत सँक्शन करून घ्यायची, ती इमारत बांधायची, हे करत असताना गुणवत्ता टिकवायची. 11वी 12वीची खास करून गुणवत्ता टिकवायची असेल तर आजही मला 11वी 12वीच्या विद्यार्थ्यात बसावं लागतंय. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत विचारमंथन, चर्चा करावी लागते, त्यांची दुखणी समजून घ्यावी लागतात. साहेब खूप कष्ट करावं लागते, फक्त त्या कष्टामध्ये आनंद आहे, त्या पॅशनमध्ये आनंद आहे, म्हणून आज आपण इथे या ठिकाणी पोहोचलोय. बाकी त्यामध्ये जर त्रास असता तर ते आम्ही महागच सोडलं असतं, पण त्यात मजा आहे, त्याच्यात आपल्याला काहीतरी करतोय, नवीन काहीतरी निर्माण होतंय अशी फिलिंग आहे. आणि त्यामुळं ते जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतं ह्या कामातून, त्यातून ह्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेजवरती समस्या वेगळ्या आहेत. समाजाचा देखील बघण्याचा दृष्टिकोन आता आमच्याकडे बदलायला लागलेला आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी खूप साध्या पद्धतीने राहणारा माणूस आहे, पण लोक आज मला सांगतात की तुम्ही साधं नाही आता. आणि मला तो ट्रान्सफॉर्मेशन, बदल हे सुद्धा करणं खूप चॅलेंजिंग वाटतंय. कारण मी खूप 2 व्हीलरवर फिरणं, सहजवारी इकडे तिकडे उपलब्ध राहणं आणि एक चांगल्या पद्धतीने सर्व लोकांना घेऊन पुढे जाणं, आमच्या गावाला पुढे न्यायचंय. कारण गुरुकुल गोकळी या नावामध्ये गोकळी शाळा आहे आणि या गोकळीचा आमच्यावर खूप उपकार आहेत, तरंगवाडीचा आमच्यावर खूप ऋण आहेत, उपकार आहेत. या दोन्ही गावातील लोकांना, त्या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना, या दोन्ही गावातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आपल्याला भगवंताने या पृथ्वी तलावावर पाठवले साहेब. हे मात्र मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. कारण जर मी तरंगवाडीमध्ये नोकरीला नसतो लागलो जिल्हा परिषदचा शिक्षक म्हणून, तर ही शाळा निर्माण नसती झाली. कदाचित मी तहसीलदार झालो असतो. म्हणजे सांगायचं राहिलं तुम्हाला, मी MPSCचा अभ्यास करत असताना 2011 साली इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. मी 2012ची इंटरव्ह्यू दिली. मला कधीच वाटलं नव्हतं की मी तहसीलदार होणार नाही, इतका माझा अभ्यास झाला होता. आज बी मला कोणत्याही 12वी पर्यंतच्या वर्गात कोणत्याही विषय शिकवायचं म्हटलं तर जे येतोय त्याच्या मागं माझी D.Edची पदवी का नाही आहे, तर MPSCची तयारी आहे साहेब. आणि त्यातून जी मी निर्माण झालेलो आहे,
आणि समाजाने जे काही प्रेम दिलेलं आहे, या 2 गावांनी जी काही ताकद दिलेली आहे, ही खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि हे करत असताना एक किस्सा मी तुम्हाला सांगेन की या तालुक्याचे नामदार आदरणीय दत्तामामा भरणे नोकरीचा राजीनामा देण्याच्या संदर्भात मला समजावून सांगत होते की गुरुजी, तुम्ही राजीनामा देऊ नका, सरकारी नोकरी मिळत नाही, तुम्ही शिक्षक या पदावर राहूनच जेवढं तुम्हाला काही विद्यार्थ्याचं चांगलं करता येईल तेवढं करा. परंतु मी दत्तामामा भरणेंना आशीर्वाद घेतला त्यांचा आणि त्यांना सांगितलं की मामा, आयुष्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना, भगवंत चांगलं काम करत असताना जी शिक्षा देईल, जे काही माझ्या आयुष्यात घडेल ते मी स्वीकारेल, फक्त तुमचा डोक्यावर हात राहू द्या. मला सांगायला आनंद वाटेल, ज्यावेळेस शाळेला 3-4 वर्ष झाली होती त्यावेळेस मामांनी मला आणि माझे मित्र बाळासाहेब चितळकर यांना PDCC बँकेत बोलावून सांगितलं होतं की तुमच्या शाळेचं नाव अनेक लोकांमार्फत माझ्यापर्यंत पोचतंय, तुम्ही आता मागं सरू नका, शाळेचं बांधकाम थांबवू नका. एक ताकद दिली, ती ताकद देखील मला खूप ऊर्जा देणारी होती. आणि त्यातूनच मग शाळेने आज 32,000 स्क्वेअर फूटचं एक परमनंट बांधकाम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणाचं बांधकाम या शाळेमध्ये त्या निमित्ताने सुरू झालं. नक्कीच सर, गेल्या 9 वर्षात तुम्ही फार प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत सध्याच्या स्टेपला पोहोचला आहात. तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे, विचारमंथन मार्फत जे पालक आणि पाल्य आहेत त्यांना काय सल्ला द्याल? या व्यासपीठावरून जे जे लोक आणि जी जी मुलं हा कार्यक्रम पाहणार आहेत, पाहत आहेत, त्यांना मी एवढाच सल्ला देईल की वर्तमान क्षणात जगण्याचं कौशल्य बाळगा मित्रांनो. आपला पाल्य आज 7वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे आणि तो काही वर्षानंतर नक्की डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, कलेक्टर होईल. परंतु तो जो कालावधी जाणार आहे त्याला डॉक्टर व्हायला, इंजिनियर व्हायला, त्या दरम्यानच्या काळात तुम्ही ना भूतकाळाची चिंता करा, ना तुम्ही भविष्याच्या मस्तीमध्ये धुंदीत राहा. तुम्ही वर्तमानात जागा आणि आपल्या पाल्याला मी तर म्हणतो फक्त संस्कार आणि नीतिमूल्य द्या. कंटेंट कमी येईल, जादा येईल, अकॅडमिक नॉलेजवरती तुमच्या मुलाचं भविष्य ठरणार नाही आहे. आणि मी एवढं सांगेल की आयुष्यामध्ये आपण स्वतः हरलोय या भूमिकेत कधी जाऊ नका. आपला पाल्य जे करायचे ते करेल, तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे स्वप्न बाळगले ते स्वप्न पुन्हा एकदा नवजुनं करा आणि ते आपण कसं पूर्ण करू याच्यावरती काम करा. आणि यातूनच तुमचा पाल्य खऱ्या अर्थाने शिकणार आहे. कारण अनुकरणातून साहेब जेवढं शिकलं जातं ना तेवढं सांगून सवरून शिकलं जात नाही. आज मी 12वीच्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषय शिकवतो. मी विद्यार्थ्यांच्या समोर 8-8, 9-9 तास अभ्यास केलेला आहे. हे पाहून माझे विद्यार्थी इतका अभ्यास करतात की मला सांगावं लागत नाही की तुम्ही अभ्यास करा. म्हणून मी पालकांना एवढा सल्ला देईल की तुम्ही तुमची स्वप्न जगा. त्या स्वप्नातून ती स्वप्न जगत असताना पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये राहा, एनर्जीच्या हायेस्ट उच्च स्तरावर राहा आणि त्यातून तुमचा पाल्य जो आदर्श घेईल तीच तुम्हाला आउटकम मिळणार आहे. बाकी तुम्ही तुमची स्वप्न सोडून विद्यार्थ्यासाठी सगळं काय प्रपंचाचं ॲडजस्टमेंट करून विद्यार्थ्याला जर वेळ द्यायला जाचाल तर तो विद्यार्थी तुम्हाला हवं ते आउटकम देईल याची मात्र खात्री देता येणार नाही. हा सल्ला मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. नक्कीच सर, तुम्ही जो शेवटचा सल्ला दिलाय तो फार 100% लोकांना फार फायदेशीर ठरेल. तुमचा जो काही 9 वर्षाचा स्ट्रगल होता त्यापूर्वीचाही स्ट्रगल जो 2007 पासून नोकरी असेल, 2015 मध्ये एवढा मोठा डिसिजन घेणं, कारण भारतासारख्या ठिकाणी सरकारी नोकरी सोडणं म्हणजे सुसाईड सारखी गोष्ट आहे. एवढं मोठं तुम्ही पर्व पार केलं, तिथून पुढे शाळेला सुरुवात केली, भरपूरसा स्ट्रगल झाला. आता सध्या शाळा नावारूपाला आली आहे. सध्या काही अजून अडचणी आहेत पण त्यावर तुम्ही मात करत चालला आहात. आज तुम्ही विचारमंथनला तुमचा जो प्रवास आहे तो सांगितला, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.